नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, उद्योजक, मोटिवेशनल स्पीकर आणि ऑथर. आज माझ्यासोबत आहेत बी ठोंबरे सर, नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीचे डिरेक्टर. त्यांना बघूनच बरेचसे यूथ इथले इन्स्पायर होतात. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आपल्या नवीन पुस्तकाच्या रिलेटेड. नवीन पुस्तक जे आपलं स्टार्स ॲट इंडिया INC आहे. ह्या पुस्तकामध्ये आपण बरेचसे क्वालिटीज मेन्शन केले. त्या क्वालिटीजला जस्टिफाय करण्यासाठी, त्या क्वालिटीजबद्दल काही स्टोरीज कलेक्ट करण्यासाठी मी आज ठोंबरे सरांकडे आलो आहे. तर ठोंबरे सरांसोबत आपण गप्पा मारूया, जाणून घेऊयात एक्झॅक्टली त्यांच्या लाईफमध्ये असे कुठले स्टार्स आहेत, असे कुठले एम्प्लॉईज आहेत, त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये असे कुठले एम्प्लॉईज आहेत जे स्टार म्हणून इथे परफॉर्म करतात आणि त्यांच्यासाठी कुठल्या क्वालिटीज इम्पॉर्टंट आहेत. तर ठोंबरे सर, तुम्ही सर्वात आधी तर मी तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे. तुमचं जे नाव आहे आपल्या समाजामध्ये, आपल्या एरियामध्ये तर फार फार नावाजलेलं आहे. खूप जण तुम्हाला इन्स्पिरेशन म्हणून बघतात. पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. आम्हाला बघताना तर तुम्ही फार मोठे वाटतात. तुम्ही इंडस्ट्रीचे डिरेक्टर म्हणून आम्ही तुम्हाला बघतो. पण कुठेतरी मनात वाटतं की ही जर्नी थोडी इझी नसणार आहे. ही जर्नी थोडी डिफिकल्टच असणार आहे. इथपर्यंत तुमचा येण्याचा प्रवास कसा होता आणि कसं तुम्ही आज इथपर्यंत ह्या पोझिशनवरती आहात? नमस्कार आणि वेलकम फॉर नॅचरल परिवार. आज एक चांगला योग आहे की याच मातीतला एक मुलाखत घेण्यासाठी माझ्याकडं तरुण येतो आहे. आणि या सगळ्या गेल्या जवळजवळ 45 वर्षाच्या या करिअरच्या इतिहासामध्ये जी काही सगळी पाऊलवाट चाखळली गेली, त्यामधून या स्टेजपर्यंत मी येऊ शकलो. खरं म्हणजे आपण म्हटलं तसं काही फार मोठा माणूस किंवा फार मोठा उद्योजक वगैरे असं काही मी नाही आहे. मी सुद्धा एक सामान्य शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे या मातीशी आणि या माणसाची, या समाजाची एक नाळ जोडलेली होती. आणि म्हणून वयाच्या 48व्या वर्षी म्हणजे माझी नोकरी काय मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अत्यंत सुस्थितीत असताना, सगळं वेल सेट असताना मी ते रिस्क घेतली आणि नोकरी सोडून हा साखर कारखाना उभा करण्याचं स्वप्न पाहिलं. की जे स्वप्न मी 1976ला माझं MBA पूर्ण झालं. आणि MBAला असताना मला जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही करायचो, त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सुद्धा मी माझ्या मातीशी, माझ्या माणसाशी निगडीत असा एखादा उद्योग आपल्याला निवडता येईल का, म्हणून मी एक मिनी शुगर प्लॅन्टचा हा उद्योग केला. आणि त्या माध्यमातून ते जे स्वप्न होतं, ते स्वप्न जवळपास 35 वर्ष मी उराशी बाळगून राहिलो. आणि ते स्वप्न साकार करण्याची एक संधी 1998 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालावधीमध्ये मला मिळाली. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या सरकारनं साखर उद्योगाचं डिलायसन्सिंग केलं. आणि डिलायसन्सिंग केल्यामुळं माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आणि बरोबर अत्यंत सामान्य 1000-2000 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही नॅचरल शुगर उभा करण्याचं स्वप्न त्यावेळेस पाहिलं आणि ते साकारलं. खरं म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये खाजगी साखर कारखान्याला राज्य सरकारनं बंदी घातलेली होती. फक्त 1960 पूर्वीच महाराष्ट्रामध्ये खाजगी साखर कारखाने होते. त्यामध्ये वालचंदनगर असेल, सोमय्या असेल, माळीनगर असेल. आणि त्यानंतर मात्र 1960 नंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी संपूर्ण खाजगी क्षेत्राला बंदी घालून संपूर्ण साखर उद्योग सहकारी क्षेत्रामध्ये घेतला. आणि त्यामुळं सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यावेळेस मी MBA झालो आणि त्यानंतर मला अगदी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये मला मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून मला अपॉर्च्युनिटी मिळाली. 1 वर्ष मी त्या ठिकाणी कामही केलं पुन्हा डेपोमध्ये. परंतु नंतर 1 वर्षाच्या कालावधीमधलं ते सगळं हिंदुस्तान पेट्रोलियमचं हायफाय कल्चर, आणि हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजे पूर्वी अमेरिकन कंपनी होती ESSO, तर त्या कंपनीच्या कल्चरमध्ये काही मी रमू शकलो नाही. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर मी ती सगळी लक्झरियस नोकरी होती ती सोडली आणि अंबेजोगाई कारखान्यावर मी अकाउंटंट म्हणून रुजू झालो. आणि ते जे माझं स्वप्न होतं की माझ्या मातीमध्ये, माझ्या माणसामध्ये, माझ्या त्या परिसराशी संबंधित असणाऱ्या उद्योगामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी साखर उद्योग हे माझं करिअर म्हणून ते निवड केलं. आणि मग ते 76 पासून ते जवळजवळ 98 पर्यंत साखर उद्योगामध्ये, सहकारी साखर कारखानदारीमध्ये अनेक प्रवास
अंबेजोगाई कारखान्याचे उभारणीपासून ते त्यानंतर गोदावरी मनार साखर कारखाना, जय जवान जय किसान शिवराज पाटील चाकूरकरांचा, आणि 1994ला मांजरा साखर कारखान्यामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 97ला वैद्यनाथला माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना लायसन्स मिळालं आणि त्याची उभारणीची संधी मिळाली. हे जवळपास 5-6 कारखाने उभारणी करत असताना मनाशी एक स्वप्न होतं की आपणही आपला एखादा कारखाना उभा करायचा आणि तो सुद्धा आपल्या मातीमध्ये, आपल्या जन्मभूमीमध्ये करायचा, हे स्वप्न होतं. आणि ते स्वप्न साकार करण्याची संधी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या निर्णय म्हणून मिळाली. आणि 98ला आम्हाला IEM मिळालं. खरं म्हणजे साखर कारखाना उभा करण्याचं स्वप्नसुद्धा बघणं शक्य नव्हतं, कारण पूर्वी महाराष्ट्रामध्ये जे साखर कारखाने झाले ते कारखान्याची पहिली पात्रता तो राजकीय दृष्ट्या आमदार तरी असला पाहिजे, खासदार तरी असला पाहिजे किंवा मिनिस्टर तर असला पाहिजे, त्यांनाच फक्त लायसन्स मिळायचं, बाकीच्यांना मिळतच नव्हतं. परंतु ह्या डिलायसन्सिंग म्हणून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकामध्ये किंवा प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये साखर उद्योगाचं जे अस्तित्व आहे, साखर उद्योगाची जी जडणघडण होऊन संपूर्ण ग्रामीण उद्योगामध्ये परिवर्तन झालं, त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या निर्णयाचा प्रचंड मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. म्हणजे आज आपण जर पाहिलं की 1998ला डिलायसन्सिंग झालं, त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 185 साखर कारखाने सहकारी क्षेत्रामध्ये होते, पण त्यातले आज केवळ प्रोफेशनलिझम नसल्यामुळं फक्त 90 कारखाने अस्तित्वात राहिले. आणि गेल्या 20 वर्षामध्ये नॅचरल शुगर हा पहिला कारखाना झाला आणि आज 95 कारखाने खाजगी क्षेत्रामध्ये झाले. आणि म्हणून प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल असा जर कंपॅरिझनमध्ये आज सगळे 95 खाजगी क्षेत्रातले कारखाने अत्यंत कार्यक्षमतेनं चालत आहेत. पण 185 कोऑपरेटिव्ह कारखाने केवळ व्यावसायिकता नव्हती, शिस्त नव्हती, त्याबद्दलची एथिक्स नव्हते, आणि म्हणून ते कारखाने 185चे 90वर आले. आणि मग ही जी संधी मिळाली, या संधीपासून मग पुढं जी डेव्हलपमेंट झाली ती गेल्या 20 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झाली. पण हे करत असताना प्रचंड संकटही आली. प्रामुख्यानं कुठलाही उद्योग उभा करत असताना त्या उद्योगाच्या ज्या बेसिक 4 गोष्टी असतात, 4M आपण म्हणतो की त्याला मनी आहे, मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, त्यानंतर तुमचे मॅनेजमेंट आहे, आणि त्याचबरोबर लँड अँड अवेलेबल मशिनरी आहे. तर या 4Mची जुळवाजुळव करत असताना आम्हाला सगळ्यात मोठा जो पहिला प्रॉब्लेम होता तो म्हणजे मनी कलेक्शन, भागभांडवलाचं गोळा करण्याचा भाग. परंतु मी या परिसरामध्ये मांजरा, वैद्यनाथ, अंबेजोगाई याच परिसरातल्या ह्या सगळ्या कारखान्यामध्ये काम केलं असल्यामुळे एक गुणवत्ता त्या ठिकाणी एक माझ्याबद्दलची एक चांगली क्रेडेन्शियल्स निर्माण झालेले होते, आणि त्या क्रेडेन्शियलचा मला फार चांगला फायदा झाला. आणि आम्ही 1998ला ही संकल्पना काही 50 शेतकऱ्यांच्या समोर मांडली आणि आम्ही शेअर कलेक्शनला सुरुवात केली. तर अक्षरशः अनेक शेतकऱ्यांनी लाईन लावून आम्हाला पैसे दिले. म्हणजे मी अंबेजोगाई आणि मांजरा कारखान्याच्या उभारण्या अवस्थेमध्ये होतो, तर आम्हाला मांजरामध्ये 2000 रुपयाचा शेअर्स गोळा करण्याकरता विलासराव देशमुख त्यावेळेस राज्यमंत्री होते, तरुण तडफदार होते, पण आम्हाला त्या ठिकाणी 2000 रुपयाप्रमाणे 2 कोटीचे शेअर गोळा करायला आम्हाला 2 वर्षे लागले होते. बापरे. आणि त्यातसुद्धा फक्त 200 रुपये गोळा करायचे आणि 1800 रुपये DCC बँकेचं कर्ज मिळायचं. परंतु या बाबतीमध्ये शेतकऱ्याने 10,000 रुपयाचा शेअर रोखीनं घेतला आणि 6 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 9.5 कोटी रुपये हे भागभांडवल गोळा करू शकलो. परंतु आपण म्हणतो की एखादा उद्योग उभा करत असताना आणि एखादा प्रकल्पाची इनिशियल स्टेजमधल्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्यामध्ये जो मोठा यशस्वीचा भाग असतो तो म्हणजे तो जो लीडर आहे त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या क्रेडेन्शियलची फार मोठी त्या ठिकाणी कॉन्ट्रिब्युशन राहतं. आणि त्यामुळं या भागामध्ये मला कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना, कुठलंही कौटुंबिक बॅकग्राऊंड नसताना किंवा कुठलंही आर्थिक सुबत्तता नसतानासुद्धा केवळ 15, 20, 25 वर्ष या परिसरामध्ये
मी काम केलं आहे साखर उद्योगामध्ये आणि त्याच्याबद्दलचे जे काही क्रेडेन्शियल्स होते, त्याच्याबद्दलचे जी काही पत निर्माण झाली होती, त्याचा फार चांगला मोठा फायदा झाला. हा एक भाग. दुसरा जो भाग होता आम्हाला प्रोजेक्ट उभा करण्यासाठी जमीन उपलब्ध करण्याच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये सुद्धा आम्हाला अनेक संकट आले. परंतु याच गावातलं, हे माझं जन्मगाव आहे रांजणी, याच गावातल्या, कारण आम्ही 3 गावचा सर्वे केला, 2 गावामध्ये आम्हाला जमीन उपलब्ध झाली नाही. आणि याच गावातल्या ज्यावेळेस मी शेजारच्या गावामध्ये तांदूळजाला जमीन पाहायला गेलो आणि त्या ठिकाणी मग त्या शेतकऱ्यांनी आडवाडवी केली, जमीन दिली नाही, तर याच गावातल्या, माझ्या गावातल्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की साहेब आमची 100 एकर जमीन आहे, आमची 100 एकर जमीन घ्या आणि 6 महिन्यात आम्हाला पैसे द्या. आणि आज त्या जमिनीवर हा सगळा प्रकल्प उभा राहिलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की या जमीन कॉन्ट्रीब्युशन करण्यामध्ये 90% मुस्लिम समाजाच्या जमिनी आहेत आणि ह्या जमिनी त्या काळामध्ये 10-12 हजार रुपये किमती होत्या. त्या किमतीत त्यांनी दिल्या आणि त्याचे पैसे 6 महिन्याने दिले. म्हणजे प्रकल्प उभा करत असताना आपल्याबद्दलची गुणवत्ता, आपल्याबद्दलची क्रेडेन्शियल्स आणि आपल्याबद्दलची पत आणि आत्मीयता हा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे की ज्यामध्ये तुम्ही कायदा, कानून, नियम लावून एखादी गोष्ट ताहून सलाकून करूनसुद्धा होत नाही. ती गोष्ट केवळ तुमच्या रिलेशननं, तुमच्या क्रेडेन्शियल्समुळं होऊ शकते. तर असे अनेक अनुभव आम्हाला आले. पण त्या सगळ्या ह्याच्यामधून ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये जे काही सहभाग झाला तो म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आणि या परिसरातल्या सामान्य लोकांच्या सपोर्टमुळं हा प्रोजेक्ट होऊ शकला. वाह, क्या बात आहे. सर, तुम्ही सांगितलं की 4 M's फार इम्पॉर्टंट असतात कुठल्याही बिझनेसला रन करण्यासाठी, सक्सेसफुल बनवण्यासाठी. एक ह्युमन बिहेवियरमध्ये रुची असल्यामुळे 4 M पैकी जो पहिला M किंवा जो महत्त्वाचा घटक आपण त्याला म्हणू, मॅन पॉवर ज्याला आपण म्हणू, मला तुम्हाला विचारायचं आहे की मॅन पॉवर बद्दल तुमचं काय मत आहे? मॅन पॉवरचा किती मोठा रोल राहिलेला आहे, कर्मचाऱ्यांचा किती मोठा हिस्सा असं मी म्हणेल राहिलेला आहे ह्या सगळ्या इंडस्ट्रीला ह्या लेवलपर्यंत पोहोचवण्यासाठी? नाही, मला असं वाटतं की इनिशियल स्टेजमधल्या ज्या 4 M आहेत त्या 4 Mचा जो रोल आहे तो फार शॉर्ट पिरियडसाठीचा आहे. म्हणजे मनी कलेक्शन असेल, मशिनरी कलेक्शन असेल, परंतु खरा सगळ्यात मोठा जो रोल आहे तो म्हणजे ह्युमन रिसोर्स आहे. आणि तो रोल मला असं वाटतं की कुठल्याही उद्योग, मग तो अगदी एखादी IT इंडस्ट्री असो, शुगर इंडस्ट्री असो, कुठल्या इंडस्ट्री असो, त्यामध्ये ह्युमन रिलेशन्स आणि ह्युमन जो सोर्स आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण शेवटी तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी आणली, किती तुम्ही ऑटोमायझेशन केलं, तरी ते चालवण्यासाठी लागणारा हात हा माणसाचाच लागतो आणि त्यामुळं त्याचा प्रचंड मोठा रोल आहे. ह्युमन रिलेशन, ह्युमन रिसोर्स आणि मॅनपॉवर डेव्हलपमेंट हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी तर असं म्हणेन की एखादा प्रकल्प उभारणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित ह्युमन सेक्टरला आपण 25% मार्क देऊ, कारण बाकीचे 25% राहतील. परंतु एकदा प्रोजेक्ट उभा राहिला, एखादा प्रकल्प उभा राहिला, त्यानंतरच्या कालावधीमध्ये 90% त्या ह्याचं सक्सेस, उद्योगाचं, प्रकल्पाचं सक्सेस हे ह्युमन रिसोर्सवरच अवलंबून आहे. त्यामुळे ह्युमन हा मेजर फॅक्टर त्यामधला आहे. ह्युमन मेजर फॅक्टर कुठल्याही बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट आहे एकदा बिझनेस सुरू झाल्यानंतर. सो ह्युमन बिहेवियरबद्दल सर मला थोडंसं विचारायचं आहे. तुम्ही म्हणालात की 25% इनिशियल लेवलला आणि एकदा बिझनेस सेट झाल्यानंतर तर मग 50% पेक्षा जास्त सगळं माणसांवरच डिपेंडंट आहे, कर्मचाऱ्यांवरतीच डिपेंडंट आहे. सर, तुमच्या मते अशा कुठल्या क्वालिटीज असतात एका स्टार परफॉर्मरमध्ये, एका स्टार एम्प्लॉईमध्ये, आणि त्या क्वालिटीज कुठल्या, एखादं स्पेसिफिक उदाहरण देऊन मला एका स्टार एम्प्लॉईबद्दल तुम्हाला विचारायचं सर, तुमच्या आवडीचा एखादा स्टार एम्प्लॉई? आता खरं म्हणजे ऑर्गनायझेशन काय किंवा एखादं कुटुंब काय, शेवटी हा ह्युमन फॅक्टर हा जो आहे तो सगळीकडं मेन रोल प्ले करतोच. परंतु कुटुंबामध्ये विशिष्ट नातेसंबंधानं जुखडलेलं असतं आणि ऑर्गनायझेशनमध्ये एक एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर ह्या नात्यानं ते एकत्र आलेले असतात, बांधले गेलेले असतात. पण मी गेल्या 45 वर्षाच्या माझ्या सगळ्या करिअरमध्ये जे काही मी अनुभवलं, इवन मी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये असताना मी नोकर होतो आणि माझी नोकर म्हणून असणारी जबाबदारी ती काम करून घेणाऱ्या नोकरांच्याकडची होती.
त्याही ह्याच्यामध्ये आणि या ठिकाणी मालक म्हणून किंवा एक ओनर म्हणून आणि एम्प्लॉई म्हणून जे आहे, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला फॅक्टर असेल तर तो तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या उद्योगामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये तुम्ही पहिल्यांदा 4D, आमचं हे फार मोठं फाउंडेशन आहे. आम्ही आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्या नॅचरल, हे काही साखर कारखाना नाही, नॅचरल ही काही कंपनी नाही, हे एक मोठं कुटुंब आहे. कुटुंब आहे, हा आम्ही परिवार आहे. हे आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला दिसून येईल की हा एक मोठा परिवार आहे. आज या परिवारामध्ये 1.5 लाख आमची संख्या आहे. आणि मग आम्ही ह्या परिवारामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सांगतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, मग तुमच्या घरात असो, समाजात असो, कारखान्यात असो, कुठेही असो, तुम्हाला 4D, इंग्रजी D मधल्या डिसिप्लिन, डिवोशन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन, ह्या 4D, शिस्त, समर्पण, सेवाभाव आणि दृढता, ह्या 4Dचं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अवलंब केला पाहिजे. आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज ज्या स्टेजला आम्ही आहोत त्या स्टेजला येण्यासाठी आमच्या ह्या कुटुंबामध्ये समाविष्ट जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या 4Dचा फार मोठा सिंहाचा वाटा त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये आलेला आहे. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांचे गुणाचे तपासणी करतो किंवा त्याच्यामधला कुठला घटक संस्थेत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर नसेल तर तो कसा त्याच्यामध्ये डेव्हलप करायचा, तर त्यामधल्या ह्या 4 गुणांचा त्याच्यामध्ये शिस्त असली पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे, समर्पण असलं पाहिजे आणि दृढता असली पाहिजे. एखादा कमिटमेंट आपल्याला करायची असेल तर त्याबद्दलची त्याची दृढनिश्चयता असली पाहिजे. तर ह्या बेसिक 4 गोष्टी आहेत. त्याबरोबर मग त्या अनुषंगानं मग पुढच्या अनेक गोष्टी येतात की त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्यांची संस्थेबद्दलची आत्मीयता किती आहे, की जो सेवाभाव या कॅटेगरीखाली आपल्याला ते काउंट करता येते. त्या संस्थेमध्ये काम करत असताना तो किती इनोव्हेटिव्ह आहे, म्हणजे काही संशोधनात्मक काय करतो का, फक्त पाट्या टाकायचं काम करतो, याचाही फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मी नवीन केलं पाहिजे, मी काहीतरी माझ्या संस्थेसाठी दिलं पाहिजे, ही जी भावना आहे. बरोबर आहे. कारण आज बघतो आपण की 8 तास काम करणारी मंडळी येतात, घड्याळाकडे बघतात, पाट्या टाकतात, जातात, रुटीन जे आहे ते चालूच आहे. परंतु आज माझ्या माध्यमातून मी नवीन काय दिलं कारखान्याला, नवीन काय माझ्या संस्थेसाठी दिलं का, अशी जी प्रवृत्ती आहे ती इनोव्हेटिव्ह प्रवृत्ती किती आपण त्यामध्ये डेव्हलप केलेली आहे, हाही महत्त्वाचा घटक आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण सांगतो की 20-25 क्वालिटीज आपल्याला असल्या पाहिजेत, पण ह्या 20-25 क्वालिटीचं आम्ही जे त्याचा विभागणी केली की आमच्या ह्या 4D मध्ये आपल्याला निश्चितपणे सापडतील की कुठल्या ना कुठल्या क्वालिटीज तुम्हाला ह्या 4D मध्ये नक्की सापडतील. अच्छा अच्छा सर, असं काही स्पेसिफिक आपल्याला काही उदाहरण देता येईल का की एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये तुम्हाला ती क्वालिटी त्या स्पेसिफिक सिच्युएशनला दिसली? बरोबर, असं काही आहे. असे अनेक उदाहरण आता गेल्या 20-25 वर्षापासून तर याच परिसरातले आहेत, पण त्याच्या पूर्वीच्याही अनेक उदाहरणं. माझ्याकडं मी मांजरा कारखान्यावर असताना एक चीफ केमिस्ट, म्हणजे ॲक्च्युली ते मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट होते, SD बोखारे म्हणून. बरं. आणि यंग चाप होता आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह होता. आणि मग त्यांना आम्ही काही प्रोजेक्ट द्यायचो, काही त्या संकल्पना राबवायचो. आता प्रोसेस, शुगर प्रोसेसमध्ये तसं सगळं वेल सेट असतं, म्हणजे फार काही डोकं चालवायचं किंवा नवीन काही करायचं काही नसतं. परंतु त्यांची इनोव्हेटिव्ह कॅपॅसिटी आणि विशेषतः संस्थेबद्दल काहीतरी देण्याची जी प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीमधून त्यांनी अगदी 1-2 वर्षामध्ये इतकी चांगली झलक दाखवली. त्यानंतर आम्ही त्यांना तिथं डेप्युटी चीफ केमिस्ट केलं, त्यामधूनही त्यांनी फार चांगलं कॉन्ट्रिब्युशन केलं. आणि त्यानंतर त्यांना चीफ केमिस्ट आम्ही केलं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला एक लक्षात आलं की त्या व्यक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा लो रिकव्हरी झोन होता. म्हणजे आपली रिकव्हरी ही नेहमी 10 ते 11% पुढं कधी जात नव्हती. परंतु मांजरा कारखान्याने एक असं उदाहरण निर्माण केलं देश पातळीवर की मांजरा कारखान्याचा साखर उतारा 1992-93 मध्ये हा 12.95% आला आणि विच वॉज द हायेस्ट इन द स्टेट. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये
सगळ्यात हायेस्ट साखर उतारा 12.5-13% असायचा. परंतु केवळ ह्या अशा इनोव्हेटिव्ह टीम, आमची एक फार चांगली टीम मांजरामध्ये जमलेली होती आणि त्या ठिकाणी RB माने म्हणून चीफ इंजिनियर होते, SD बोखारे चीफ केमिस्ट होते आणि त्यावर्षी आम्हाला राष्ट्रीय स्तरावरचे 25 पारितोषिकं मांजरा कारखान्याला मिळाली होती. तर असे काही अनेक उदाहरणं आहेत की एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या कॉन्ट्रीब्युशनमधून एकूण मग तो जो मांजरा कारखान्याचं परफॉर्मन्स झालं तर मांजरानं मराठवाड्याचा इतिहासच नव्हे तर भूगोलसुद्धा बदलला आणि केंद्र सरकारला मराठवाडा रिजन हा लो रिकव्हरी झोनमधून त्यांना मिडियम रिकव्हरी झोनमध्ये टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण मांजराचा पॅटर्न बघून मग मराठवाड्यातल्या सगळ्याच कारखान्यांनी साखर उतारा वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आणि मग त्यामधून जास्तीत जास्त साखर उतारा झाला आणि मग आमचा रिकव्हरी झोनसुद्धा वरच्या टप्प्यामध्ये आला. असे जे काही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आणि इनोव्हेटिव्ह असून नुसतं चालत नाही, पण त्या इनोव्हेटिव्हनेसमधून तुम्ही स्वतः त्या संस्थेसाठी काहीतरी देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, काहीतरी देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. यस. कौस्तुभ पानसे सर आपल्यासोबत जुडलेले आहेत झूमवरती. कौस्तुभ पानसे सर, तुम्हाला काही स्पेसिफिकली काही प्रश्न विचारायचा आहे? ह्या स्पेसिफिकली कॉन्ट्रीब्युशन इनोव्हेशन बद्दल सरांनी आता सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. नमस्कार. नमस्कार सर. सर खूपच छान आतापर्यंत आपलं मुलाखत चालू आहे. थँक्यू. आभारी आहे की तुम्ही आपला महत्वपूर्ण वेळ काढला. थँक्यू. मला याच्यामध्ये असं विचारायचं होतं की आता बऱ्याचशा फॅक्टरीज मध्ये केमिस्ट बरेच असतीलच आहे. होय. पण तुम्ही ज्यांचा आता उल्लेख केला, हो, मग त्यांच्यामध्ये असं विशेष काय होतं की ती क्वालिटी ते लोक डिस्प्ले करू शकले नाही. त्यामध्ये मुख्य जो भाग होता ना तो म्हणजे तो व्यक्ती सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ही ऑफिशियल ड्युटी केल्यानंतर दररोज रात्री ते जेवण केल्यानंतर फॅक्टरीमध्ये यायचे आणि फॅक्टरीमध्ये 2 तास 3 तास 4 तास जो फ्लोअरचा कामगार आहे, अगदी डाऊनचा कामगार आहे, त्या कामगाराबरोबर बसून त्याच्याशी चर्चा करून कुठं आपल्याला आणखी लॉसेस कमी करता येतील, कुठं आपल्याला साखर उतारा वाढवता येईल, असं अगदी डाऊन लेवलवर जाऊन ते अभ्यास करायचे आणि त्या अभ्यासातून त्यांना जो फीडबॅक मिळायचा त्या फीडबॅकमधून मग ते नवीन प्रयोग करत राहायचे आणि त्या प्रयोगामधून हे करत करत जो साखर उतारा 10.5-11% होता तो 12.95% गेला. म्हणजे दॅट वॉज अ मिरॅकल ॲक्च्युली. तर ते जे करण्याची त्यांची जी होती प्रवृत्ती, काय होतं बऱ्याच वेळा आपण पाहतो की ऑर्गनायझेशनमध्ये आपण फक्त एक ऑफिशियल कॅडर म्हणा किंवा एक हायर कॅडरमध्येच फक्त विचारतो. पण माझा अनुभव सांगतो की खऱ्या अर्थानं इनोव्हेशन किंवा ज्या संशोधनं असतील किंवा एखाद्या प्रश्नावरचे उत्तर शोधायचे असतील ना, तर तुम्हाला अगदी फ्लोअर लेवलवर काम करणाऱ्या खालच्या हेल्परपर्यंत उतरलं पाहिजे. कारण ते लोक खऱ्या अर्थानं प्रश्न समजून घेऊ शकतात आणि त्यांना त्याचं सोल्युशन पण माहीत असतं. पण आपण तिथपर्यंत उतरत नाही आणि म्हणून अशा ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना तुमचा जो लास्ट स्टेजचा माणूस असतो त्या माणसाच्या अडचणी समजून घेणं आणि त्या माणसापासून त्याचे सोल्युशनचं आपण जर पर्याय घेतले तर निश्चितपणे अनेक मोठे मोठे प्रश्नसुद्धा ते सोडवू शकतात. आपल्याला माहीत असेल एक स्टोरी सांगितली जाते की कोलगेटमध्ये त्यांचा कंपनीचा मार्केटिंगचा सेल वाढावा म्हणून त्यांचे अनेक एक्सपर्ट्स नेमले, अनेक तज्ज्ञ नेमले आणि त्या तज्ज्ञांच्या सगळ्या बैठका झाल्या आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून अनेक प्रकारचे पर्याय आले. परंतु प्रत्यक्ष तो बॉटल पेस्टची बॉटल जो भरणारा ऑपरेटर होता तो बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत होता आणि मग त्या ऑपरेटरला कोणी विचारात घेतलं नाही किंवा त्याचा सल्लाही घेतला नाही. परंतु यांची कॉन्फरन्स आपल्यानंतर तो बाहेर जाताना एका मॅनेजरच्या कानात त्यानं हळू सांगितलं की साहेब हे सगळं एवढं लांबलचक करण्यापेक्षा त्या बाटलीचं जे तोंड आहे ते तोंड फक्त तुम्ही एक अर्धा MM जर मोठं केलं तर तुमचा सेल 25% ऑटोमॅटिक वाढेल. कारण तुम्ही ब्रशवर ज्यावेळेस ते पेस्ट घेता त्यावेळेस त्या पेस्टचा ब्रशचा जो आकार तेवढाच असतो पण त्या पेस्टची जाडी वाढेल आणि जाडी वाढले की 10% 20% पेस्ट ऑटोमॅटिक त्याच्यावर जाईल. म्हणजे हा जो प्रॅक्टिकल अप्रोच आहे हा प्रॅक्टिकल अप्रोच कुठल्याही मार्केटिंग मॅनेजरला किंवा सेल्समनच्या लक्षात येणार नाही. पण तो फ्लोअरवर काम करणाऱ्या व्यक्तीनं सजेशन दिलं
असं मी ऐकलं काही अशाच कॉन्फरन्सेसमध्ये. तर अशा प्रकारचे सोल्युशन्स हे ग्राउंड लेवलवर काम करणारी मंडळी आपल्याला निश्चितपणे देऊ शकतात. सर, फार सुंदर एक्झाम्पल तुम्ही कोलगेटचं सांगितलं आता Yes. इनोव्हेशन बद्दल. माझा पुढचा प्रश्न इनिशिएटिव्ह बद्दल आहे. Yes. मी बघितलं बऱ्याच कंपनीमध्ये जेव्हा कुठली पॉलिसी नवीन राबवली जाते किंवा नवीन एखादी ॲक्टिव्हिटी एम्प्लॉईजला सांगितली जाते किंवा स्वतःहून त्यांनी इनिशिएटिव्ह घेण्याची वेळ असते, एक ओनर एक लीडर एक्सपेक्ट करत असतो की आपले एम्प्लॉई ह्या सिच्युएशनला इनिशिएटिव्ह घेतील, पण तसं मुळात होत नाही बऱ्याच वेळेस. येस. म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. काही लोक इनिशिएटिव्ह घेणारे असतात, काही इनिशिएटिव्ह न घेणारे असतात. मला स्पेसिफिकली तुमच्या अनुभवातनं विचारायचं आहे सर, असे कुठले स्टार परफॉर्मर तुम्ही बघितलेत, असे कुठले स्पेसिफिक इन्सिडेंट्स तुम्हाला आठवतात का की जिथे बाकीचे लोक इनिशिएटिव्ह घेत नव्हते पण एखादा व्यक्ती पुढे आला आणि त्याने इनिशिएटिव्ह घेतलं आणि काहीतरी चांगलं आपल्या कंपनीमध्ये झालं? नाही, या बाबतीमध्ये काय होतं बऱ्याच वेळा की आपण एखादी मॅनेजमेंटनं नवीन कन्सेप्ट राबवली किंवा कन्सेप्ट एखादी राबवायचं धोरण ठरवलं. काय होतं, एक मला ह्युमन टेंडन्सी अशी झालेली आहे की याच्यामध्ये कुठलीही ॲडिशनल जबाबदारी घ्यायची नाही, हा एक भाग असतो. आणि मग ॲडिशनल जबाबदारी घेत असताना त्याच्यामधून जर काही बरं वाईट झालं तर ते आपल्यावर जबाबदारी नको ह्या भीतीपोटी आपण इनिशिएटिव्ह घ्यायचा नाही. बरोबर बोललात सर. हे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. बरोबर. आणि मग या अशा प्रसंगामध्ये एक मॅनेजमेंटचा धोरण असलं पाहिजे किंवा मॅनेजमेंटने एक गोष्ट अगदी निक्षून त्या एम्प्लॉईज पुढं ही केली पाहिजे की वाटेल ती ह्या सगळ्या नवीन इनिशिएटिव्हमधून, नवीन प्रयोगामधून किंवा नवीन आम्ही जे सांगू त्या करण्यामधून काही जरी झालं तरी नोबडी विल बी रिस्पॉन्सिबल, प्रोव्हायडेड त्यांनी अत्यंत तन्मयतेनं प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. मिसयूजपणा करून जर काही नुकसान झालं तर मग त्याला जबाबदार धरलंच गेलं पाहिजे. तर मूळ काय होतं की अशा स्टेजेसमध्ये की तो व्यक्ती आपल्याला अलॉट केलेल्या कामाशिवाय वेगळी जबाबदारी घ्यायला पहिलं तयार होत नाही. आणि मग अशा स्टेजमध्ये त्याची कारणं पहिले शोधली पाहिजे आपण की का तयार होणार नाही. तर त्याच्यामध्ये ही मुख्य कारणं असतात की बाबा हे कशाला उगाच झंझट घ्या, आपला चाललं आहे बरं, पगार तेवढाच मिळणार आहे, काय करायचं आहे. परंतु अशाही प्रसंगामध्ये अशा याच्यामध्ये काही ह्युमन क्वालिटीज अशा असतात की त्यांना काहीतरी नवीन करावं असं नेहमी वाटत असतं, पण त्यांना तशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर तयार होत नाही किंवा ॲटमॉस्फिअर मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये मॅनेजमेंटची एक फार बेसिक मोठी जबाबदारी राहते की तुम्ही त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याला बेसिक इन्व्हायरमेंट आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही तयार केलं पाहिजे. आणि त्या सगळ्या होणाऱ्या प्रयोगामधून जे निष्पन्न होणार आहे त्याचं बक्षीससुद्धा देण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याला बऱ्याच वेळा असं होतं की बाबा नवीन काय केलं तर मला काय, मी कशासाठी करू, मला काय द्यायचं, ठीक आहे माझा पगार तर मला मिळतोच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला त्यामधून जे काही निष्पन्न होईल त्यासाठी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. असे काही उदाहरणं आमच्याकडे सुद्धा आहेत. मी मगाशी आपल्याला सांगत होतो की आम्हाला अनेक संकटं आली आणि मग अनेक आलेल्या प्रत्येक संकटामध्ये आम्ही आता संकट आलं म्हणून डोक्याला हात लावून बसलो नाही. आम्ही त्या संकटाच्या पाठीमागे एक संधी आहे आणि ती संधी आम्ही शोधली. आणि मग हे संधी शोधत असताना हे काय मी सर्वस्व काही करू शकत नाही का, मी काय टेक्निकल एक्सपर्ट नाही किंवा मी त्यातला हे नाही. म्हणून मगाशी मी आपल्याला एक उदाहरण सांगत होतो की आमच्याकडं ज्यावेळेस पाणी नाही म्हणून कारखाना बंद करायची पाळी आली, ऊस उभा होता पण कारखाना प्रोसेस करायला 5 लाख लिटरचं रोजचं पाणी लागतं, ते पाणीच उपलब्ध नव्हतं. आणि मग हे जवळपास आम्ही टँकर लावले, 10 किलोमीटर 20 किलोमीटर आणलं, तिथल्याही विहिरी कोरड्या झाल्या. आणि मग काय करायचं. मग असं करत असताना आमचे एक संचालक जे साखर उद्योगामध्ये फार अभ्यासू होते, नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी टेक्निकल ॲडवायझर म्हणून काम केलं, ते मिस्टर E.R. पाटील म्हणून आहेत, ते आजही डायरेक्टर आहेत आमचे. आणि मग त्यांना आम्ही ही सगळी संकल्पना सांगितली. आणि मग ते सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही म्हणे, एक साखर उद्योगाचं एक पुस्तक आहे इन्सायक्लोपीडिया ऑफ शुगर म्हणून. आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या संचालक E.R. पाटलांना आम्ही हे केला आणि त्यांनी सांगितले की अशी संकल्पना आहे, इन्सायक्लोपीडिया जी आहे त्यामध्ये युगॉट या शास्त्रज्ञानं त्यात लिहून ठेवलेला आहे. आणि तो कन्सेप्ट आम्ही राबवला आणि 8 दिवसामध्ये ज्या कारखाना आमचा बंद होणार होता पाण्याअभावी, तो आम्ही 8 दिवसामध्ये त्यांच्या सल्ल्यानुसार छोटे मोठे आम्ही बदल केले. आणि ऊसाचा रस उकळताना जे वेपर्स तयार होतात आणि त्या वेपर्स हवेत जायच्या,
त्या सगळ्या वेपर्स आम्ही कलेक्ट केल्या, कंडेन्स केल्या आणि ते कंडेन्सेट वॉटर तयार झालं. म्हणजे आमची त्यावेळेची कॅपॅसिटी आमची 5,000 टनाची कॅपॅसिटी होती. 5,000 टन ऊस गाळप केला म्हणजे 70% जर पाणी असेल तर 3,500 टन म्हणजे 35 लाख लिटर एवढं पाणी ऊसातलं आमचं कलेक्ट झालं. आणि मग ते पाणी आम्ही आमच्या रिझर्वायरमध्ये साठवलं आणि त्या पाण्यापासून कारखाना तर चालला परंतु त्याच्यावर आम्हाला डिस्टिलरी चालवता आली, पॉवर जनरेशन चालवता आलं. आणि तो जो इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर आम्ही तो कन्सेप्ट आम्ही सगळ्या वृत्तपत्रामध्ये दिला आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक कारखाने जे अडचणीत होते मराठवाड्यातले त्या सगळ्या कारखान्यांनी ती संकल्पना राबवली आणि आमच्या AR पाटलांनी त्याचं स्केच आणि ड्रॉइंग तयार करून मोफत सगळ्या कारखान्यांना वाटलं. तर अशा पद्धतीचे काही इनिशिएटिव्ह घेणारे व्यक्ती जर असेल तर मला असं वाटतं की असे काही संकटं येतात, त्या संकटाच्या पाठीमागं निश्चित संधी असते आणि त्या संधीमधून नवीन इनोव्हेशन, नवीन इनिशिएटिव्ह तयार होतो. काही सुंदर उदाहरण सांगितलं पाटील सरांबद्दल. इनिशिएटिव्ह आणि इनोव्हेशन हे दोन्ही ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यावेळेस असं काहीसं पॉवर जनरेशनचं काम तिथे होतं जिथे टफ सिच्युएशन्स चालू असतात. सर मला असं विचारायचं होतं की एवढा मोठा इंडस्ट्री जेव्हा चालते तेव्हा चॅलेंजेस हे डेली येत असतील किंवा कालांतराने किंवा इंटरव्हल मध्ये येतच असणार आहे. येस. तर ते लोक इनिशिएटिव्ह घेऊ शकतात आणि जे लोक इनिशिएटिव्ह घेत नाही त्यांच्या सायकोलॉजी मधला काही डिफरन्स आम्हाला काही एक्झाम्पल देऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का? सर म्हणजे असं काही तुमच्या आठवणीतलं एक्झाम्पल द्या की तिथे एका व्यक्तीने इनिशिएटिव्ह घेतला आणि बऱ्याच जणांनी घेतला नाही, असं एखादं एक्झाम्पल ही क्वालिटीवर एकदम क्लिअर होईल आम्हाला. नाही, ते असंच एक दुसरं उदाहरण आमचं आहे की आता हा ऊसातल्या पाण्याचा विषय तुम्हाला सांगितला, जो पॉझिटिव्हली घेतला गेला. दुसरा एक विषय आमच्याकडे असाच घडला की आम्ही स्टील प्लॅन्ट आम्ही पॉवर जनरेशन केलं आणि स्टील प्लॅन्ट चालवतो आणि दुर्दैवानं 2004 आणि 5मध्ये आमच्या भागात जरा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यावर्षी आमच्याकडं आमचा स्टील प्लॅन्ट चालू झाला. स्टील प्लॅन्टला आम्हाला मार्केट पण चांगलं मिळालं, पण दुर्दैवानं कारखान्याचा गाळप कमी झालं आणि गाळप कमी झाल्यानंतर पॉवर जनरेशनसाठी बगॅस नव्हता आणि मग आता बगॅस संपत आल्यानंतर आता पॉवर जनरेशन बंद होत आहे, म्हणून काय करावं हा मोठा प्रश्न होता. आणि मग आम्ही इतका प्रयत्न केला की आता ह्याला काय सोडायचं. पण मी सहज लातूरला नेहमी जायचो आणि मला आजूबाजूला दुष्काळी परिस्थिती, त्यामुळेच आमच्या भागामध्ये ऊसाऐवजी लोकांनी तुरी, त्यानंतर कापूस अशी पिकं लावली आणि त्या सगळ्या पिकाचे जे ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे ते सगळे शेतामध्ये तुराटी, पळाटी ह्या सगळ्या पडलेल्या होत्या. आणि मग मी आमच्या त्या चीफ इंजिनियर होते त्यावेळेस, एक मला नाव आठवत नाही पण म्हणतं गिरमे काहीतरी होते, तर त्यांना आम्ही सांगितलं की म्हणजे अरे आपण भुसा नाही तर आता हे तुराट्या पळाट्या आपण आणून जाळू. पण त्या माणसाची मानसिकता अशी होती की नवीन काही करायचंच नाही आणि अत्यंत निगेटिव्ह अप्रोच. नाही ते होणार नाही, ते जळतच नाही, जळलं तर त्यातून स्टीमच मिळणार नाही वगैरे वगैरे. असं महिना 1.5 महिन्याचा कालावधी गेला आणि आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही आता रजेवर जा. आणि त्या ठिकाणी जो डेप्युटी चीफ इंजिनियर होता की जो तसा फ्रेश पोरगा होता, पण त्याला सांगितलं तू कर. आणि त्या पोरानं इनिशिएटिव्ह घेतला, इतका चांगला इनिशिएटिव्ह घेतला की अक्षरशः आम्ही ते तुराटी पळाटी त्यांच्या ज्या शंका होत्या की त्याच्यामध्ये कार्बन पर्सेंट, तुमचा सल्फर पर्सेंटेज जास्त आहे त्यामुळं त्या बॉयलरच्या ट्यूबा खराब होतील, तर आम्ही इथून पोत्यामध्ये तुराटी पळाटी भरून पुण्याला पाठवली. त्याचं सगळं लॅब ॲनालिसिस करून आणलं आणि आम्हाला एवढा सुखद धक्का बसला की त्या लॅब ॲनालिसिसमध्ये आम्हाला बॉयलरमध्ये बगॅस जाळताना त्याच्यामध्ये 50% मॉइश्चर असतं आणि बगॅसची कॅलरिफिक व्हॅल्यू फक्त 2200 असते, तर या तुराटी पळाटीमध्ये फक्त 10% मॉइश्चर आलं आणि त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आली. आणि आम्ही तो रिपोर्ट मिळाल्याबरोबर आम्ही अक्षरशः ऊसाच्या तोडणीची जी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर असतात त्या लेबर पाठवून शेतकऱ्याच्या शेतामधल्या तुराट्या पळाट्या आम्ही गोळा केल्या. त्याचे क्रशर बसतं, त्या कडवाकुटी मशीनमध्ये त्याला क्रश केलं आणि आम्ही ते बॉयलरला जाळलं आणि त्यामधून वीज निर्मिती आम्ही सुरू केली. आणि त्या वर्षी शेतकऱ्यांना आम्ही तुराट्याचा आणि पळाट्याचा आणि दसकटाचा भाव 1000 रुपये टन आम्ही दिला. म्हणजे हे 2 व्यक्तींच्या विचारधारेमधला बदल की तो करू शकत नाही कारण त्याची मानसिकता नव्हती करायची,
म्हणजे तो टोटल निगेटिव्ह अप्रोच होता. परंतु एखादा ज्युनियर माणसानं जर मनावर घेऊन केलं तर तो किती फरक पडतो. तर असे अनेक उदाहरणं आहेत. तर यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याची मेंटॅलिटी निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करून, जर होत नसेल तर ते बाजूला सरकावणं आणि ज्याची पॉझिटिव्हिटी आहे त्या माणसाला संधी देणं, ही मॅनेजमेंटनं केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके ओके, क्या बात आहे. असेच इंटरेस्टिंग प्रश्न आणि असेच इंटरेस्टिंग स्टोरीज आपण सरांकडनं ऐकूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर परत एकदा सरांना अशाच प्रकारचे प्रश्न विचारूया. सर, कुठल्याही कंपनीमध्ये कंपनी रन करत असताना ॲज अ लीडर आपण बघतो की दोन प्रकारचे लोक बेसिकली आपल्याला आढळतात. एक प्रकारचे लोक म्हणजे खूपच निराशावादी असतात, त्याला आपण पेसिमिस्ट असं म्हणतो. करेक्ट. म्हणजे कधीही आपण कुठली आयडिया त्यांना सुचवली की ते त्यातनं काहीतरी फ्लॉज काढतात, चुका काढतात आणि सतत निराशच असतात ते. काही लोक असे असतात की जे ऑप्टिमिस्ट असतात, आशावादी असतात, की जिथे टफ सिच्युएशन्समध्ये, टफ चॅलेंजेसमध्ये सुद्धा आशावादी असतात रिझल्ट्ससाठी, आशावादी असतात सक्सेससाठी. तर अशा काही स्टोरीज तर ऐकायला खूप आम्हाला आवडेल की कंपनी किंवा अशी परिस्थिती होती की टफ सिच्युएशन होती, तिथे टफ चॅलेंजेस होते तुमच्यासमोर आणि असे काही स्टार परफॉर्मर तिथून वरती आले की जे आशावाद होते, आशावाद असल्यामुळे काही तुम्हाला तिथे यश मिळालं त्या स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये. ते अशा अनेक उदाहरणं आहेत आणि प्रामुख्यानं आपण बघतो की अशा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा समाजामध्ये सुद्धा निराशावादी असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणजे काही करायचंच नाही हे त्यांनी प्री डिसायडेड असतं सगळं आणि मग ते का करायचं नाही ह्याच्यासाठी सगळी कारण मीमांसा पण सगळी तयार असते. त्याचे कारणही सगळे तयार असतात. परंतु त्यामध्ये बऱ्याच वेळा त्या व्यवस्थापनाचं वर्क कल्चर कसं आहे याच्यावरही फार अवलंबून आहे की त्या ठिकाणी जी येणारी प्रत्येक व्यक्ती ही तुम्ही ज्यावेळेस त्याला प्रोफेशनल पिरियड म्हणून ट्रेनिंग देता किंवा त्यांना जे काही आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याला जडणघडण होते आणि त्यामध्ये तुम्ही ते करत असताना त्याला जर वारंवार असं लक्षात आलं की बाबा या ठिकाणी निगेटिव्ह राहून किंवा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण वागलो तर कदाचित आपलं सर्वायवल नाही आहे, तर ज्याची ओरिजिनल मेंटॅलिटी निगेटिव्ह असते तो सुद्धा हळूहळू पॉझिटिव्ह व्हायला लागतो. आणि असे अनेक त्याचे उदाहरणं आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये तो नवीन आला किंवा इतर ठिकाणचा अनुभव असताना आमच्याकडं जॉईन झाल्यानंतर त्या व्यक्तीचा असा एक अप्रोच असायचा की बाबा कुठलंही एखादं काम नवीन सांगितलं, रुटीन सोडून काय सांगितलं, नाही साहेब हे जमतच नाही, हे करू शकत नाही, याच्यातून हेच होईल, तेच होईल, हे होईल. पण नंतर मग आम्ही अशा व्यक्तींना बाजूला सारून त्याचा सबऑर्डिनेट जो आहे त्या सबऑर्डिनेटला पुढं केलं आणि त्या सबऑर्डिनेटला हे सगळं सांगितल्यानंतर त्यानं ते ॲक्टिवली ते इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यामधून अत्यंत चांगले रिझल्ट आले आणि त्यानंतर मग त्यालासुद्धा पश्चाताप झाला की नाही इकडे आपण चुकलो. म्हणजे हाही भाग बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतो आणि त्यामुळं अशी जी काही निगेटिव्हिटी असते ते मला असं वाटतं की त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर तयार करता आणि त्या ॲटमॉस्फिअरमधून तो माणूस त्याला जर सातत्यानं असं वाटायला लागलं की आपण निगेटिव्ह जर राहिलो तर आपलं अस्तित्व टिकवत राहील का नाही ह्याची त्याला सातत्यानं जर भीती वाटत गेली तर तो निश्चितपणे पॉझिटिव्ह होतो. आणि या दृष्टीनं आमच्याकडं असे काही अनेक उदाहरणं आहेत की जे सुरुवातीला आमच्याकडं आता एक डिस्टलरीचा आम्ही 2007ला प्रकल्प उभा केला आणि डिस्टलरी उभा केल्यानंतर आम्ही डिस्टलरी प्रोडक्शन करायला सुरुवात केली. आमची डिस्टलरीची कॅपॅसिटी स्टँडर्ड लायसन्सिंग कॅपॅसिटी 30,000 लिटरची होती आणि आम्ही प्लॅन डिझाईन करत असताना आम्हाला मशिनरी सप्लायरनं सांगितलं होतं की नाही तुम्ही आज 40-45 हजारापर्यंतसुद्धा चालवू शकता. आणि मग सुरुवातीच्या काळात आमच्याकडं जे डिस्टलरी मॅनेजर होते त्यांना आम्ही सांगितलं की अरे तर कमिशनिंग झालं, सगळं झालं, तुम्ही सुरू करा. आणि सुरू केल्यानंतर मग त्या व्यक्तीनं स्ट्रिक्टली फक्त 30,000-32,000च चालवायची, पुढं जातच नाही. तर आम्ही त्याला म्हणा अरे पुढं का नाही जात, तू जायला पाहिजे. तर नाही आपलं स्टँडर्ड कॅपॅसिटीच आपली हे जे 30,000चे आहे तर पुढं कसं काय चालणार. अरे पण तो चालवून तर बघ काय होतं बघूया आपण. पण तो काही तयार होत नाही आहे. नाही असं होणार नाही, मग ते ओव्हरफ्लो होईल, ते मग फुटेल, अमकं होईल तमकं. म्हटलं फुटू दे, फुटलं तर ते मॅनेजमेंट जबाबदारी घेईल, बघू आपण काय करता येईल ते. परंतु तो काही तयार झाला नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं काही हरकत नाही आणि अक्षरशः त्या व्यक्तीला आम्ही ते कारखाना सोडायला सांगितला की तू जर करत नसेल तर ठीक आहे तू जा. आणि त्याला जो सबऑर्डिनेट होता
त्या सबऑर्डिनेटला आम्ही चार्ज दिला डिस्टिलरीचा आणि त्याला सांगितलं की तो आता प्रोडक्शन वाढव. ज्या स्टेजला काही नुकसान झालं केलं मॅनेजमेंट विल टेक केअर ऑफ इट. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 30,000 लिटर क्षमतेची डिस्टिलरी आम्ही 3 महिन्यानंतर 45,000 लिटरपर्यंत आम्ही चालवली. क्या बात आहे. आणि ते करत असताना कुठल्याही प्रकारचा काही ॲडव्हर्स इफेक्ट झाला नाही, धोका झाला नाही, काही नाही. फक्त वैचारिकता जी असते, विचाराची दिशा जी आहे की नाही मला 30,000चं क्षमता आहे, मी 30,000च करेन. पण आम्ही त्यांना सांगितलं की अरे इनबिल्ड कॅपॅसिटी किती आहे. जसं माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा घडतं तसं मशिनरीमध्ये सुद्धा आहे किंवा अनेक व्यक्तींच्यामध्ये इनबिल्ड कॅपॅसिटी असतात पण त्या प्रूव्ह होत नाहीत किंवा त्याला संधी मिळत नाही. पण प्लॅन डिझाईन करताना जर त्याची कॅपॅसिटी 45,000ची डिझाईन केली असेल आणि कागदोपत्री आपण 30,000 म्हणतो आहे किंवा ते स्टँडर्ड गव्हर्नमेंटच्या स्पेसिफिकेशन असेल तर आपण जायला पाहिजे. तर अशा अनेक उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं मी जे काही अनुभवलं ह्या 25-30 वर्षामध्ये की कुठलाही एम्प्लॉई ज्यावेळेस आपल्याकडं जॉईन होतो तो होत असताना त्याचं बॅकग्राऊंड पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे तुम्हाला साधारणपणे महिन्याभरामध्ये तो काम करताना लक्षात येतं किंवा त्याच्या कलीजबरोबर त्याच्या डायलॉगपासून लक्षात येतं. परंतु आपण जर त्या बाबतीमध्ये सातत्याने हॅमर करत गेलो आणि अशा प्रसंगामध्ये एखादा जर ॲडमंट असेल आणि तो मानतच नसेल तर त्याला बाजूला करून त्याच्या सबऑर्डिनेटकडनं आपण ते जर रिझल्ट घेतले तर त्याला त्याची चांगली जाणीव होते आणि तो पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतो. सर जे लोक आशावादी असतात हो. आणि मी एम्प्लॉई माइंडसेट बद्दल म्हणतोय होय होय. आणि जे लोक थोडेसे असे निराशावादी असतात यांच्यामध्ये बिहेवियर कसं वेगळं असतं तर काम करताना. नाही यामध्ये काय होतं बरं का जो 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 आशावादी असतो तो इतका फुल्ली इन्व्हॉल्व होतो सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि तो अपार्ट फ्रॉम रुटीन वर्कच्या पुढं जाऊन तो त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, थोडी रिस्क घेतो किंवा आउट ऑफ द वे जाऊन म्हणतो आपण ना तो आउट ऑफ द वे जाऊन काम करण्याची तयारी असते. आणि जो निराशावादी असतो किंवा निगेटिव्ह असतो तो आहे या रुटीन कामामध्ये सुद्धा अडथळे कसे निर्माण होतील किंवा अडथळे ची श्रृंखला सांगून आपण बाजूला कसं सरकता येईल अशा पद्धतीची त्याची प्रवृत्ती राहते. एकतर तो स्वतः इन्व्हॉल्व होत नाही किंवा तो एखादा बॉसच तो निगेटिव्ह असेल तर तो देणारी उद्दिष्टसुद्धा तो अशा पद्धतीनं देतो की तो अचीव करण्याच्या दृष्टीनं तो इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात नसते. आणि त्यामुळे मग निराशावादी हा इन्व्हॉल्व होत नाही, आशावादी हा इन्व्हॉल्व होतो. हा मेजर त्यातला फरक आहे. सर कुठलाही बिझनेस मोठा होत असताना तुम्ही जसं स्टार्टिंगला सांगितलं की एका स्पेसिफिक कालावधीनंतर ह्युमन्स फार इम्पॉर्टंट असतात त्या वर्कप्लेसवरती. तर लॉयल्टी आणि ट्रस्टवर्दीनेस ही एक अशी क्वालिटी आहे, आपण आल्याही चर्चा केली त्याच्याबद्दल, की लॉयल लोकांबद्दल तुमचं मत काय आणि असे तुमचे कोण लॉयल स्टार परफॉर्मर आहेत आपल्या कंपनीमध्ये त्यांच्याबद्दलही मला थोडंसं ऐकायला आवडेल. खरं म्हणजे आता मगाशी आपल्याला सांगितलं तसं आपल्या कुठल्याही संस्थेमध्ये जे काही सजीव आणि अजीव म्हणतो आपण तसं हे संस्था उभा राहताना इमारती उभा राहतात, मशिनरी उभा राहते, लँड होते, सगळं होतं. पण हे सगळं ऑपरेट करण्यासाठी ह्युमन रिसोर्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की 25% वगैरे नाही तर 90% वाटा हा ह्या ह्युमन रिसोर्सचा जातो. आणि त्या दृष्टीनं त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधला जो भाग आहे की त्या माणसाची लॉयल्टी तेव्हा तो माणूस संस्थेशी किती एकनिष्ठ आहे, संस्थेबद्दल किती त्याला आत्मीयता आहे, संस्थेबद्दलची त्याला किती प्रामाणिकता आहे, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगायला मला एक फार सुंदर उदाहरण माझ्याकडं आहे. माझ्याकडं 2000 साली आम्ही कारखाना सुरू केला. 2000 साली कारखाना सुरू केल्यानंतर आम्ही एक डिझेल पंप आमच्या वाहनांच्यासाठी टाकला. आणि यापूर्वीसुद्धा मी 5-6 कारखान्यामध्ये ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस तो डिझेल पंप हा अत्यंत वादाचा आणि नेहमी याचा चर्चेचा विषय व्हायचा की काहीतरी फ्रॉड झालेला असायचा, डिझेलमध्ये काही गडबड केलेली असायची किंवा डिझेलमध्ये शॉर्टेज आलेलं असायचं. आणि मग अशा ह्या पद्धतीमध्ये आमच्याकडं पंप सुरू झाला आणि त्यावेळेस त्या पंपाची जबाबदारी एका साध्या ग्रॅज्युएट पोराला दिली आम्ही. त्याचं नाव आहे चाटे.
अच्छा. आणि तो विषय तुमच्या गावचा आहे. तर त्याला आम्ही जबाबदारी दिली आणि मी त्याच्यापूर्वी अनेक कारखान्यामध्ये असे प्रकार घडले होते, त्यामुळे सस्पेंड केले. आणि त्याला बोलवून मी सांगितलं की म्हणलं हे काचेच्या भांड्यामध्ये तुला काम करावं लागतं आहे, कधी कुठून काही होईल, तू किती इमानदारीने केलं तरी लोक तुला ड्रायव्हर सांगतील, ट्रक मालक काहीतरी तुला चार्जेस लावतील, काहीतरी होईल, शॉर्टेज येईल वगैरे वगैरे. आणि त्यानं मला त्यावेळेस शब्द दिला की साहेब माझ्या आयुष्यामध्ये मी काहीही कसला प्रकार होऊ देणार नाही आणि जर काय घडलं तर त्या क्षणाला मी बाहेर जाईन. तुम्हाला सांगायला मला फार अभिमान वाटतो. आज 20 वर्ष झाले. 20 वर्षामध्ये एक पहिला सुरुवातीला पंप होता, 5 वर्षांनी आम्ही दुसरा रिलायन्सचा पंप टाकला आणि आमचा दररोजचा सेल, ह्या 2 पंपाचा सेल हा साधारणपणे 40,000 लिटरचा सेल आहे. साखर कारखाना, डेअरी, स्टील सगळा मिळून. आणि या सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक आमचा तो डिझेल पंप इन्चार्ज चाटे आणि त्याला 3 हेल्प मदतनीस दिलेत, असे 3 पाळ्यामध्ये 2 पंपाचं काम चालतं. आणि दरवर्षी आम्हाला पंपाच्या एकूण टर्नओव्हरमध्ये 1.5 कोटी रुपयाचा नफा होतो. आणि गेल्या 20 वर्षामध्ये 1 लिटरचं सुद्धा शॉर्टेज कधी आलं नाही, एकही फ्रॉडची केस झाली नाही किंवा 1 रुपयाचा सुद्धा कधी शॉर्टेज तिथं आलं नाही. आणि त्या व्यक्तीला आम्ही आत्तापर्यंत 2 ते 3 आदर्श कामगार पुरस्कार आम्ही दिले. अत्यंत साधा, अत्यंत प्रामाणिक आणि कारखान्यामधला त्या फायनान्स मॅनेजरच्या अंडर डिझेल पंप काम करतो. फायनान्स मॅनेजर वर्षातून 1 दिवससुद्धा कधी तिकडे फिरकत नाही, कुणीही तिकडं जात नाही. म्हणजे तो डिझेल पंप हा कारखान्याचा एक अंगभूत भाग आहे हे आम्हाला कधी आठवणीसुद्धा राहत नाही. म्हणजे इतकं बिनबोबाट आणि इतकं स्मूथ काम चालतं. म्हणजे असेही अनेक व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे चालतं. आणि त्यातला जो महत्त्वाचा रोल आहे, तो जो गुण आहे तो फक्त एकच आहे, तो म्हणजे अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत लॉयल्टी आणि प्रामाणिकपणा हे 2 गुण आहेत की त्या गुणाच्यामुळं हे त्याचे रिझल्ट्स मिळाले. ओके. मला असं विचारायचं की प्रामाणिकता किंवा इंटिग्रिटी, हो, प्रामाणिकता आणि इंटिग्रिटी असं याचं कनेक्शन कसं आहे करिअर ग्रोथ सोबत? कारण की आपण बघून बरेच लोक सॉफ्टवेअर घेतात किंवा काम सुधारित करतात किंवा दुसऱ्या ह्याच्याने लोकांचं क्रेडिट घेऊन पुढे जातात. तर याच्यामध्ये म्हणजे ऍज अ बिग बॉस तुम्ही जेव्हा सगळ्यांवर नजर तुम्ही मारत असाल तर तुम्हाला इंटिग्रिटीला तुम्ही कसं बघता करिअर ग्रोथचा संबंध आहे? काय होतं बरं का, यामध्ये मॅनेजमेंटचा रोल सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की अशा इंटिग्रिटी असणाऱ्या, अशा लॉयल असणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा तुम्ही त्याला संधी दिल्या पाहिजे. त्याचं प्रमोशन असेल, पगारवाढ असेल, त्याचं ॲप्रिशिएशन असेल. तुम्ही हे जर केलं तर मग इंटिग्रिटी आणि प्रामाणिकपणाला वाव मिळेल. नाहीतर काय होतं बऱ्याच मॅनेजमेंटमध्ये की अशी जी काही चांगली माणसं असतात ते अत्यंत प्रामाणिक असतात, पण त्या प्रामाणिकपणाचं चीज होत नाही, प्रामाणिकपणाबद्दलचं त्याला रिवॉर्ड मिळत नाही. आणि मग ते माणसं फ्रस्ट्रेट होतात. मग चोऱ्या करणाऱ्याला सारखं नाही, प्रामाणिकपणे वागणाऱ्याला जर सारखं असेल तर मग तो त्यापासून डिप्राईव्ह व्हायला लागतो की नाही जाऊ दे, काय आपण एवढ्या इमानदारीनं करूनसुद्धा काय उपयोग आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कुठला असेल की त्या एखाद्या व्यक्तीमध्ये असा जो गुण आहे, प्रामाणिकपणाचा असेल, लॉयल्टी आहे, अत्यंत सिन्सिअरिटी आहे, तर त्या गुणांचा बक्षीस त्यांना मिळालं पाहिजे, त्याचं रिवॉर्डिंग झालं पाहिजे, त्याच्याबद्दलचं त्यांना पारितोषिक मिळालं पाहिजे. तर मग त्याला वाढ मिळेल, ते मल्टिपल होत राहील. आणि मग तुम्ही असे काम, आता आमच्याकडे एक परंपरा आहे, प्रथा आहे, दरवर्षी गळीत हंगाम संपल्यानंतर आम्ही अगदी ऊस तोड करणाऱ्या मजुरापासून ते कामगारापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत आदर्श कामगार पुरस्कार देतो. आणि त्याच्यासाठी त्याला 10,000 15,000 बक्षीस, त्याच्या नवरा बायकोंना बोलवून त्यांचा सत्कार करतो. त्याच्यामागचा एकच उद्देश असतो की त्यानं त्या पूर्ण हंगामामध्ये जे प्रामाणिकपणे काम केलं आहे, विना गैरहजेरीचं काम केलेलं आहे, आणि मग त्या एकूण केलेल्या सॅक्रिफाईसबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला त्याचं बक्षीस तर मिळालंच पाहिजे. पण त्याचा सत्कार केल्यामुळं दुसरे जे 200-250 कामगार असतात त्या कामगारामध्ये सुद्धा ती गुणवत्ता, आणि त्याला पुरस्कार का दिला जातो ह्याचं आम्ही विश्लेषण करतो की याला का पुरस्कार दिला, त्यानं काय करून दाखवलं, काय लॉयल्टीमुळे झाली, काय प्रामाणिकपणा केला. तर याचा जो परिणाम होतो, हा परिणाम हा इतर कर्मचाऱ्यांच्यामध्ये तो गुण वृद्धिंगत करण्यासाठी फार उपयोगी पडतो.
आणि म्हणून मला असं वाटतं की मॅनेजमेंटचा सुद्धा फार मोठा रोल आहे की कर्मचाऱ्यांच्यामध्ये ही जी सुप्त गुण आहेत, फक्त शिस्त असेल, समर्पण आहे, सेवाभाव आहे, प्रामाणिकपणा आहे, लॉयल्टी आहे, इनिशिएटिव्ह घेणं असेल, रिसर्च ओरिएंटेशन असेल, हे जे गुण तुम्हाला लक्षात आली की ते गुणांचं रिवॉर्डिंग करणं, त्या गुणाला तुम्ही त्याला प्रकाशात आणणं आणि त्या माध्यमातून इतरांच्यामध्ये ते गुण कसे उतरतील अशा पद्धतीचा प्रयत्न करणं, हे सुद्धा व्यवस्थापनाचं फार महत्त्वाचं काम आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ रिअल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ॲप्रिसिएशन. ओके. येस. ॲप्रिसिएशन करणे एम्प्लॉईजला फार इम्पॉर्टंट आहे. सर ॲप्रिसिएशन सोबत तुम्ही बाकी ॲप्रिसिएशनच्या अपोजिट काही करतात का? हो, डेफिनेटली करतो. पनिशमेंट पण करतो आम्ही. कारण एखाद्या आणि कसं असतं की व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा रोल असतो की जो काही मिसच्युअसपणा असेल किंवा जो काही न्यूसन्स व्हॅल्यूज असतात, त्या न्यूसन्स व्हॅल्यूज तुम्ही त्याच वेळेस पॉईंट आऊट झाल्या पाहिजेत आणि त्या पॉईंट आऊट करून त्याची पनिशमेंट, म्हणजे जसं रिवॉर्डिंगचं तुम्हाला त्याचं हे होतं की इतरांच्यामध्ये परिणाम होतो, तसा पनिशमेंटचा सुद्धा होतो आणि तो झाला पाहिजे. त्यामुळं आम्ही अशा काही चुका झाल्या, कोणाच्याकडनं मिसबिहेवियर झालं तर एकदा दोनदा आम्ही त्यांना संधी देतो आणि तिसऱ्यांदा मात्र त्याला पनिशमेंट होते आणि ती पनिशमेंट जाहीररित्या आम्ही पेपरमध्ये वर्तमान आमच्या नोटीस बोर्डावर लावतो की यांना असं केलेलं आहे. एक साधं उदाहरण आपल्याला, मला वाटतं डिस्काउंट झालं का? नाही सर आहेत, साखरे सर गेलेत, पण ठीक आहे, रेकॉर्डिंग इथे चालू आहे. तर यामध्ये एक उदाहरण आम्ही आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं जे काही मिसबिहेवियर असेल किंवा मिसकंडक्ट असेल तर आम्ही आमच्याकडं डेअरी विभागामध्ये हॅसेपची कन्सेप्ट राबवलेली आहे आणि ते हॅसेपच्या कन्सेप्टच्या अंतर्गत आणि आमची एक ओव्हरऑल सुद्धा पॉलिसी आहे. म्हणजे हॅसेप तर आम्ही आता आणलं, पण आमची पहिल्यापासून एक पॉलिसी आहे की आमच्या या पूर्ण कॅम्पस परिसरामध्ये गुटखा, सिगारेट, तंबाखू, बिडी आणि दारू ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बॅन आहेत. म्हणजे कुठलाही कर्मचारी असो, इव्हन बाहेरचा येणारा माणूस जरी कोणी बिडी ओढत असेल, सिगारेट ओढत असेल, तंबाखू खात असेल तर आम्ही त्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश देत नाही. हे आमचा एक नियम आहे. परंतु हॅसॅप आल्यानंतर आम्ही डेअरीच्या बाबतीमध्ये हे लागू केलं आणि मग तिथं कर्मचाऱ्यांच्यामध्ये अनेक असे छुपे रुस्तम असतात की ते गुटखा खातात, मग तिथं फॅक्टरीत येऊन खात नाहीत पण घरी खातात, पण रात्रपाळीला वगैरे आल्यानंतर ते चोरून लपून गुटखा खाण्याचा प्रकार घडतो. मग असे प्रसंग काही एक दोन घटना झाल्या आणि मग आम्ही एक नियम केला की सिक्युरिटीनं किंवा हॅसॅप इन्स्पेक्टरनं जाऊन कोणाला पकडलं तर त्याला 1,000 रुपये दंड करतो आम्ही. आणि त्याला दंड करणं हा गौण भाग आहे, पण तिथल्या मोठ्या नोटीस बोर्डवर त्याचं नाव लिहिलं जातं आणि काय केलं त्यानं, तंबाखू सापडले 1,000 रुपये दंड, आणि ते नाव 1 महिनाभर तसंच त्या बोर्डवर गेटला लावलेलं राहतं. आणि त्यामुळं तो इतका शर्मिंदा होतो आणि ते तसं झाल्यामुळं दुसरा पुन्हा तसं धाडस कोणी करत नाही. हा म्हणजे जसं आपण चांगल्या गुणांचं रिवॉर्डिंग करतो तसंच वाईट गुणाच्या प्रवृत्तीला सुद्धा पनिशमेंट झाली पाहिजे आणि ती पनिशमेंट लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजे, म्हणजे दुसरे कोणी तशी म्हणजे चुकीच्या गोष्टी करण्याचं धाडस करत नाही. बॅलन्स ठेवता. यस, दोन्ही झालं पाहिजे. बरोबर सर, खूप सुंदर पद्धतीने सांगितलं तुम्ही की ॲप्रिसिएशन आणि त्याच पद्धतीने पेनॉल्टी, ह्या दोन्हींना बॅलन्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेस ॲप्रिसिएशन आणि पेनॉल्टी कुठलं तरी एक जास्त होऊन जातं आणि मग ते डिफिकल्ट होऊन जातं सिच्युएशनला. हा नाही, मी आता जे सांगितलं ना 2-3 उदाहरणं जे सांगितले तर त्यापैकीच ते आहेत. म्हणजे मगाशी जे सांगितलं आमच्याकडे जेल पंपाचं एक उदाहरण तो सांगितलं, म्हणजे अगदी युनिक आहे की तो एवढा मोठा सगळा टर्नओव्हर करणं किंवा त्यामध्ये कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही असं काम करणारा एक तो कर्मचारी. त्यानंतर आमच्या डिस्टिलरीचा जो ज्युनियर ज्यानं कॅपॅसिटीमध्ये 1.5 वाढ केली. म्हणजे हे जे सगळे हे युनिक असे आहेत की एकतर त्यांच्यामधला जो महत्त्वाचा गुण होता म्हणजे तो 100% दे आर डिवोटेड टू द इन्स्टिट्यूट, लॉयल्टीचा भाग आहे आणि झोकून देण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा सगळं समर्पित करून काम करायचं, असं घड्याळाच्या काट्याकडे बघून किंवा हातचा राखून वगैरे करायचा नाही, असे जे हे आहेत. त्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं अविनाशजींना सुद्धा की आपल्या ज्या काही सगळ्या गुण आहेत, म्हणजे तुमची जी लिस्ट आहे 25 क्वालिटीज ऑफ द बेस्ट एम्प्लॉई, हे सगळं आम्ही ते 4 कॅटेगरीमध्ये
विभागलेली आहे, म्हणजे 4 Ds. त्यामध्ये हे सगळं त्यामध्ये समावेश होतं. म्हणजे डिसिप्लिनमध्ये एकदा शिस्त आली की मग तो शिस्तीमध्ये सगळा भाग आला. म्हणजे तो शिस्तीत वागला पाहिजे, शिस्तीत काम केलं पाहिजे, दिलेल्या सूचनांचं पालन झालं पाहिजे वगैरे, ते शिस्तीचा भाग आहे. डिव्होशन म्हणून ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस तो टोटली तो समर्पित होऊन त्यानं काम केलं पाहिजे. आणि डिटर्मिनेशनचा जो भाग आहे की तो अगदी दृढनिश्चय करून कुठलीही एक समोर आलेली गोष्ट तो चॅलेंज म्हणून स्वीकारणं आणि ते यशस्वी करून दाखवणं, हा तो डेडिकेशनचा पार्ट आहे. असं आम्ही ते सगळा त्यामध्ये 4 Dमध्ये आम्ही हे सगळं केलं. आणि पहिल्यापासून आम्ही वेळोवेळी वर्षातून 3-4 असे आमच्याकडं फंक्शन असतात की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना संबोधित केलं जातं. गळीत हंगाम सुरू करताना असतो, गळीत हंगाम संपल्यानंतरचा असतो, त्यानंतर गणेश उत्सवाच्या निमित्तानं एखादा कार्यक्रम होतो, त्याशिवाय एक वार्षिक आमची सगळ्या कर्मचाऱ्यांची एक सभा असते. तर अशा या सगळ्या ह्याच्यामधून एक वर्षातून 3-4 वेळा आम्ही त्यांना हे प्रबोधन करत राहतो की बाबा आपल्याला हे करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा ही संस्था माझी आहे आणि ह्या संस्थेसाठी मी काम करतो आहे, ही जी भावना आहे ना, ही भावना निर्माण होणं आणि ते भावना त्यांच्या सतत बिंबवणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की आमचं वर्क कल्चर, आमचं संस्कृती जी आहे, नॅचरल परिवाराचा जो कल्चरचा भाग आहे तो आम्ही त्यामध्ये रुजवलेला आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. तर सर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला थँक्यू म्हणू इच्छितो की तुम्ही वेळात वेळ काढून एवढं आम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं. आणि तुम्ही सांगितलं की किती इम्पॉर्टंट ह्या क्वालिटीज आहेत वर्कप्लेसवरती स्टार बनण्यासाठी, आणि स्टार बनल्यानंतरच वर्कप्लेसवरती तुमची ग्रोथ होते, हे आपण सरांकडनं ऐकलं. सर परत एकदा मी तुम्हाला थँक्यू म्हणू इच्छितो. थँक्यू, धन्यवाद. संपला असं आपण इथं आलात आणि आम्हाला संधी दिली आमचे विचार मांडण्याची, त्यामुळे आपले धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. ओके.